गुरुवारी राहुल गांधी काय नवं सांगणार याकडे लक्ष. हायड्रोजन बॉम्ब फोडण्याचा राहुल गांधी यांचा दावा. मतचोरीचा राहुल गांधी यांचा दावा निघाला फुसका. उत्तर प्रदेश पोलिसांची कारवाई. अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्याचं एन्काउंटर. गाझियाबाद चकमकीत दोघे गुंड ठार. इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे निवर्तले. शिव इतिहास अभ्यासकातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व हरपलं. मराठी माणसाच्या संपत्तीत ठाकरेंची लुडबुड का? संपत्तीतली ठाकरेंची लुडबुड. उपेंद्र पावसकरला नापसंत. मीनाताई पुतळ्यावर उपेंद्र पावसकरनं काढला राग. पोलीस सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. विनाकारण प्रत्येक गोष्टीचं राजकारण नको. फडणवीस यांनी ठाकरेंना सुनावलं. पुतळा विटंबनेनंतरचा उद्धव ठाकरे यांचा दावा निघाला पोकळ. नासक्या विचाराचा माणूस नासकच काम करणार. मनोज जरांगेंची भुजबळांवर मर्यादा सोडून टीका. कारण नसताना दोन समाजात वेगळं वातावरण. दोन समित्या करायची आवश्यकता होती का? आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांचे सवाल. बीड अहिल्यानगर रेल्वे सेवा सुरू. मराठवाडाकरांचं स्वप्न पूर्ण. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा. पंतप्रधान मोदींमुळेच रेल्वेचं स्वप्न पूर्ण. मोदींनी 10 वर्षात 21,000 कोटी रुपये दिले. मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोदींचं कौतुक. मराठवाड्यातील दुष्काळ भूतकाळ करणार. सरकारनं मराठवाड्यात पाणी आणलं. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. मराठ्यांच्या विरोधात ओबीसी आक्रमक. मराठ्यांच्या शासनादेशाविरोधात हिंगोलीत ओबीसी मोर्चा. अजित पवारांच्या गाडीसमोर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न. ग्रामपंचायतीच्या कामाच्या चौकशीची शेखर थोरातची मागणी. बीडच्या नगर नाका येथील घटना.